हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी ठाणे स्टेशनवरून खारघर येथील असणाऱ्या हरेकृष्ण मंदिरला विजिट करणार आहे. आता मी ठाण्यावरून खारघर स्टेशनला आलेली आहे. हे खारघर स्टेशन आहे आणि इथूनच आपण वेस्टला येणार आहोत बाहेर. आणि स्टेशनच्या बाहेर येताच इथे समोर आहे ना तुम्हाला बस डेपो मिळेल. ठीक आहे, तर तिथे अशा बसेस लागलेल्या असतात आणि या बसेसमधनं 45 नंबर आणि 54 नंबर इस्कॉन टेम्पलला जाते. तर महिलांसाठी तिकीट आहे 8 रुपये, कारण अर्धं तिकीट असतं. त्यामुळे 54 नंबर बस जी आहे ना त्यांनी मी गेली आणि हे तिकीट आहे. ठीक आहे, बसमध्ये बसली, AC बस असते आणि आपण चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला. तर या मंदिराचं एक विशेष असं आहे की आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे हे. म्हणजे दुसरं म्हणजे आशिया खंडात म्हणजे एशिया सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे हे. तर हरेकृष्ण मंदिर आहे हे, तिथे आपण भेट देणार आहोत. आणि मी गेलेली मकर संक्रांतीच्या दिवशी बस स्टॉपच्या समोरूनच आपल्याला इथे इस्कॉन टेम्पल दिसतं, बघू शकता. तर हा जो बस स्टॉप आहे ना, तर तिथून थोडं मागे यायचं आहे आणि त्या साईडने आपण रोड क्रॉस करणार आहोत. आता आपण रोड क्रॉस केलेला आहे आणि या साईडला येऊन असं पुढे पुढे चालत राहायचं आहे. ठीक आहे, तर मंदिराचा जो एंट्रन्स असतो ना तो मागच्या साईडने आहे. इथे या गोमाता आहेत, दर्शन घ्या. जय हो गोमाता. राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. ही जवळजवळ एक अशी ना एक प्रदक्षिणाच होते की काय असंच वाटतं. आपण जेव्हा मागच्या एंट्रन्सनी जायला निघतो ना तेव्हा अशी प्रदक्षिणा होते. आता ही इथे मागे आलेली आहे इकडे आणि आपण इथे चालतो आहोत. बाहेरून इथून मंदिराचं दर्शन आपण घेऊ शकतो. हे बघा, ते समोर आहे राधे कृष्ण मंदिर, हरे कृष्ण मंदिर. राधे राधे. आणि इथे पुढे गेल्यावरती हे जे काउंटर मिळतात, म्हणजे काउंटरवरती नामजाप करायचं असतो ना, तर तो सुद्धा तुम्ही असं करू शकता काउंटरच्या मदतीने. आणि याची किंमत होती 50 रुपये. तर मी सुद्धा काउंटर बघितले तिकडे. म्हणजे कसं ट्रॅव्हलमध्ये असताना आपण काही जपमाळ वगैरे घेऊन फिरत नाही ना, मग त्यावेळेस असं काउंटर घेतलेलं कधी पण चांगलं असतं. हे बघा, वेगळ्या वेगळ्या कलर्समध्ये असतात. आणि ह्याच्यातली जर बॅटरी संपली तर तुम्ही कुठल्याही घड्याळाच्या दुकानात 5 रुपयाची बॅटरी मिळते, या काउंटरमध्ये तुम्ही टाकू शकता. असं आहे. ठीक आहे, आता आपण आत आलेलो आहोत. तिथे चप्पल स्टँड पण होती, तिथे आपण चप्पल ठेवू शकतो. हा एंट्रन्स आहे आणि मी ते खुश झालेली आहे. मी खूप खुश होते जेव्हा कधी मी माझ्या कृष्णांना आणि म्हणजेच राधे कृष्णांना जेव्हा मी भेटायला येते ना, तेव्हा खरंच मला खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे मी सांगूच शकत नाही मी किती खुश असते. माझ्या राधे कृष्णांना भेटायला येताना मी खूप खुश असते. राधा वल्लभ श्री हरिवंश, राधा वल्लभ श्री हरिवंश. हा बघा, हा आजूबाजूचा परिसर आहे. खूप भव्य मंदिर आहे हे. सजावट पण खूप छान केलेली असते. मकर संक्रांतीच्या दिवशी मी माझ्या राधे कृष्णांना भेटायला आलेले, तर त्याचा आनंद काही वेगळाच होता. बघा, तुम्ही सुद्धा बघू शकता. हे खूप सुंदर मंदिर आहे. इकडे तुम्ही आतापर्यंत भरपूर असे व्हिडिओ बघितले पण असतील ऑलरेडी इस्कॉन टेम्पलचे. या खारघरचे भरपूर ब्लॉगर्सनी ऑलरेडी व्हिडिओज टाकलेले आहेत. तर मग मी पण म्हटलं की चला आपण ही भेट देऊया इथे यापूर्वीही मी इथे आलेली आहे, पण खास तुमच्यासाठी मी हा ब्लॉग शूट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या मंदिराचं आणि आपल्या राधे कृष्णांचं दर्शन होईल. राधा वल्लभ श्री हरिवंश.
हे बघा, खूपच भव्य मंदिर आहे हे, खूपच सुंदर दृश्य आहे आणि एशियाचं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे हे. तर दर्शन घ्या सर्वांनी. राधा वल्लभ श्री हरिवंश, 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 राधा वल्लभ श्री हरिवंश. आपले राधे कृष्णा. बोला राधे कृष्ण गोपाल कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे. राधे 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 राधे. राधा वल्लभ श्री हरिवंश, राधा वल्लभ श्री हरिवंश, राधा वल्लभ श्री हरिवंश.
तर खूपच सुंदर दर्शन झालेलं आहे आपल्या राधे कृष्णांचं. मी तर खूप आनंदली तिकडे जाऊन. आणि आता परत दर्शन घेतल्यानंतर मग निघण्याची वेळ आलेली आहे. तर म्हणजे मन तर होत नव्हतं यावं, पण निघावं तर लागणारच, हो ना. तुम्हीसुद्धा या मंदिरामध्ये नक्कीच या. तुम्हालाही काहीही प्रॉब्लेम असतील आयुष्यात, तुम्ही इथे येऊन राधेकृष्णांना सांगा, ते तुमचे नक्की सहाय्य करतील. ठीक आहे. तर हा रात्रीचा नजारा आहे आणि मी इथून मंदिरातनं निघालेली आहे. घरी येताना मला राधेकृष्ण मंदिरामध्ये प्रसाद देखील मिळाला. राधे राधे.